नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करावी ते पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या पूजेमध्ये सुरुवातीला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाण्यानेही अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवरही पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. या अभिषेकाच्या वेळी ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणावा. त्यानंतर जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून लक्ष्मीची पावलं काढावीत. त्यावर एक पाट मांडावा. पाटावरती एक नवीन वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. तसेच पाटाभोवती रांगोळीही काढावी. एका बाजूला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर पाटावरती मागच्या बाजूला थोड्या अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू व्हावं आणि त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा. तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेचा फोटो नसेल तर तुम्ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा एकत्र असलेला फोटो ठेवू शकता किंवा महालक्ष्मी व्रताची पोथी फोटो म्हणूनही तुम्ही ठेवू शकता. आता आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. त्यासाठी मध्यभागी तांदळाची रास काढावी किंवा स्वस्तिक काढावं. यावरही हळदी कुंकू वाहावं. एक कलश घ्यावा. या कलशावर कुंकवाने 5 रेषा काढाव्यात. मध्यभागी स्वस्तिकही काढावं. कलश पाण्याने पूर्ण भरून घ्यावा. या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी आणि एक नाणं टाकावं. त्याचप्रमाणे कलशामध्ये पत्री ठेवायची आहेत. म्हणजेच आंब्याची डहाळी किंवा वेगवेगळ्या फळझाडांची फुलझाडांची डहाळी ठेवावी. तसेच कलशाला कलावाही बांधून घ्यावा. ही पानं या दिवसांमध्ये विकतही मिळतात किंवा तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या झाडांचीही ठेवू शकता. तर बघा, अशा पद्धतीने या कलशामध्ये ही पानं ठेवून घ्यायची आहेत. तर मी ही सर्व पानं अशी थोडीशी मागच्या बाजूला लावून घेतली आहेत, कारण यावर आपण नारळ ठेवणार आहोत. त्यावर देवीचा मुखवटाही लावणार आहोत. या पानांऐवजी तुम्ही विड्याची 5 पानंही यावर ठेवू शकता. आता आपण यावर एक नारळ ठेवायचा आहे आणि हा नारळ व्यवस्थित बसवून घ्या, कारण नंतर आपण नारळ हलवू शकत नाही. त्यानंतर गणेश स्थापना करण्यासाठी 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. या विड्यांच्या पानावरती थोड्या अक्षता ठेवाव्यात. या अक्षतांवरती हळदी कुंकू व्हावं आणि त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करावी. गणपती बाप्पाची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यावी. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे. त्यामुळे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल जर तुम्हाला मिळालं तर ते अवश्य व्हावं. गणपतीच्या शेजारी अजून 2 विड्याची पानं मांडावीत. या विड्यांच्या पानावरही थोड्या अक्षता ठेवाव्यात. या अक्षतांवरही हळदी कुंकू व्हावं आणि त्यावरती लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तरी काही हरकत नाही. तुमच्याकडे फक्त लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवा किंवा लक्ष्मी मातेचं चित्र असलेलं शिक्का असेल किंवा श्रीयंत्र असेल तर तेही तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. लक्ष्मी मातेच्या मूर्तीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अक्षता व्हाव्यात, फूल व्हावं. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या शेजारीच अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे. त्यासाठी थोड्याशा अक्षता घ्याव्या. माता अन्नपूर्णेची स्थापना धान्यामध्ये केल्याने आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे अन्नपूर्णेची स्थापना तांदळाच्या राशीवर करावी. अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अक्षता व्हाव्यात, फूल व्हावं. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा असायलाच हवी आणि या पूजेमध्ये तर तिची स्थापना आवर्जून करावी. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेच्या फोटोची आणि फोटोतील गजलक्ष्मीचीही पूजा करून घ्यायची आहे. अगदी शांत मनाने ही पूजा करा. बघा, तुम्हालाही किती प्रसन्न वाटेल. त्यानंतर गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर दुर्वा मिळाल्या तर त्याही तुम्ही वाहू शकता. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला आणि अन्नपूर्णेला दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर अशा प्रकारे
आपल्याला सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे। ही पूजा करून झाली की आपल्या कलशाचीही पूजा करायची आहे। या कलशाला तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवू शकता। तुम्ही कलशावरील नारळाला कुंकू, नथ, हार, वेणी घालून सजवू शकता किंवा नारळाला मुखवटा घालून, वस्त्र घालूनही सजवू शकता। त्यानंतर आपल्याला कलशासमोर एक विडा ठेवायचा आहे। त्यासाठी 2 विड्याची पानं घ्या। त्यावर एक सुपारी, खोबऱ्याचा तुकडा, 1 रुपयाचं नाणं, खारीक असं ठेवायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे हळकुंड, बदाम असेल तर तेही तुम्ही यावर ठेवू शकता। त्यानंतर महालक्ष्मी व्रतकथेची पोथी या पूजेमध्ये मांडायची आहे आणि या पोथीचीही हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे। महालक्ष्मी व्रताच्या या पूजेमध्ये ही पोथी फार महत्त्वाची आहे। या पोथीतीलच कथा आपल्याला दर गुरुवारी वाचायची असते। त्यामुळे जे कोणी हे महालक्ष्मी व्रत करतात त्यांनी हे पुस्तक, पोथी अवश्य आणावी। त्याचबरोबर आपल्याला या पूजेमध्ये 5 फळं ठेवायची आहेत। तुम्हाला जर 5 प्रकारची वेगवेगळी फळं नाही मिळाली तर तुम्ही एकाच प्रकारची 5 फळं ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची ओटी भरायची आहे। तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही ओटीचं साहित्य घेऊ शकता। ओटीसाठी मी इथे ब्लाउज पीस, तांदूळ, खोबरं आणि मार्केटमध्ये मिळणारं रेडीमेड ओटीचं साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र आणि नथही ॲड करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व पूजा मांडून पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर सुरुवातीला ओम ऐं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर महालक्ष्मी व्रतकथेच्या पुस्तकातील देवी महात्म्य वाचावं आणि त्यानंतर महालक्ष्मी व्रतकथा वाचावी। ही कथा वाचताना घरातील सर्वांनी ऐकावी किंवा सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात वाचावी। त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणावी। तुम्हाला जी आरती येत असेल ती म्हणा किंवा या पोथीमध्ये शेवटी आरती दिलेली असते ती म्हणावी। या पूजेमध्ये जेव्हा केव्हा तुम्ही या पूजेची मांडणी कराल त्यावेळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशा दोन्ही वेळेस आरती करावी। तर अशा प्रकारे मनोभावे देवीची सेवा करून पूजा संपन्न करावी। देवीला नमस्कार करून प्रार्थना करावी की माझ्या घरातील दुःख, दारिद्र्य संपून धन ऐश्वर्य लाभू दे, सुख शांती येऊ दे। महालक्ष्मीची पूजा आहे त्यामुळे मी इथे तुपाचा दिवाही लावून घेतला आहे। त्याचबरोबर महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कमळाच्या बियांची, कमळगट्ट्याची माळही मी इथे पूजेमध्ये ठेवलेली आहे। तुम्हीही याप्रमाणे ठेवू शकता। तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। त्यामुळे तुम्हीही एक असा छोटा का होईना पण तुपाचा दिवा लावा। तर अशा प्रकारे मी केलेली महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।